बघा, आधी जर का तुम्ही घराचा संपूर्ण ब्लॉग मी शेअर केलेला, घराचं थोडंसं रिनोव्हेशन चालू आहे, तर सध्या गेट वगैरे बनवायचं चालू आहे. फक्त जांभळाच्या नादात पडायला नको. ज्या वर्षी जांभळं आणि आंबे जास्त लागतात आणि शक्यतो जांभळे, त्या वर्षी दुष्काळ पडणार असतो. मग ते बिया कशाला काढते? बी काढते तुझ्या सासऱ्याला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये. आणि आज आहे आमच्या गावाकडचा दुसरा दिवस. आज जायचं ठरवलं होतं, बट आपल्या घरासमोर म्हणजे घराचं थोडंसं रिनोव्हेशन चालू आहे, तर सध्या गेट वगैरे बनवायचं चालू आहे. थोडंफार ते करायचं होतं त्याला व्यवस्थित, सो त्यासाठी आज आम्ही थांबलोत आणि परत उद्या जायचं ठरवलं. तर तुम्हाला आता गेटचं वगैरे काम कुठेपर्यंत आलं ते दाखवते. काय करते सक्का? काय चाललंय? काय चाललंय? घ्यायची खायचं ग, हे खायचं सोडून तू इथं का साईडला काढायला लागली आहे? आणि त्याला काय करायचं? मग ते बिया कशाला काढते? बी काढते तुझ्या सासऱ्याला. माझ्या सासऱ्याला? मग काय भाऊ लाग पुणे मुंबईच्या, त्याला ना साखर आहे ना. मग ते बिया खाणार आहेत का? हा, बी बारीक करून खायचं. कोणी सांगितलं? गरम पाण्यात टाकून खायचं. आता काय 12 महिने काय जांभळायचं? आता मुसुबायचं जांभळायचं, नंतर नाही. इकडे बघा, आमचा मोती झोपलाय भाकरीची वाट बघत. ऐ, भूक लागली का? हो म्हणतोय. बघा, आधी जर का तुम्ही घराचा संपूर्ण ब्लॉग मी शेअर केलेला ते बघितलं असेल, तर इकडे पूर्ण भरपूर झाडं होती आमच्या घराच्या भोवती, पण त्याच्यामुळे गेट वगैरेला प्रॉब्लेम यायला लागला आणि बाहेरची जनावरं वगैरे पण घुसतात ना आतमध्ये. सो इकडची थोडीशी झाडं काढलेत आणि इकडून गेट रोडच्या साईडने तर झालं आहे. आता इथला फक्त मेन गेट लावायचं राहिलं आहे, बाकी तारेचं कंपाऊंड झालेलं आहे. इकडे पण झालं आहे. आणि आता बघा, या साईडचं चालू आहे काम. थोडंसंच एवढंच फक्त स्पेस कवर करायचं राहिलं आहे. माझं सगळ्यात इम्पॉर्टंट काम असतं ते म्हणजे घरासमोर काही खायला मिळालं की ते खात राहणं. आणि मला बघा, आता पेरूचा सीझन म्हणजे तसे अजून छोटे छोटे, पण त्यातच एक छोटा थोडा पिकलेला सापडला आहे मला. मी फळांना तर इतकी हावरी आहे ना, म्हणजे काही ठराविक फळं. मला आंबा आवडतो, पेरू आवडतो, आणि ह्या वेळेला मी आंबा तर इतका खाल्ला आहे ना, इतकी हीट बाहेर पडते. घरचेच आंबे होते. हे बघा, इथं एक पिंपल आलेला हा चालला आहे, तोपर्यंत आता नाकावर पण हे आलं आहे. पण खाणं नाही थांबलं पाहिजे. हे बघा, जांभळं तर कितीही काढली तरी पण संपतच नाहीत. किती सारी लकडलेत जांभळं, आणि इथं खाली पण एवढी पडलेत. पण ना, असं म्हटलं जातं की ज्या वर्षी जांभळं आणि आंबे जास्त लागतात आणि शक्यतो जांभळे, त्या वर्षी दुष्काळ पडणार असतो. तर ह्यावेळेला पण म्हणतायत की जास्त जांभळं आहेत आणि त्यामुळे दुष्काळ पडू शकतो. पण आमच्याकडे तर सध्या पाऊस चालू आहे अधूनमधून. तुम्हाला काय वाटतं की खरंच ही गोष्ट खरी आहे का? कमेंट करून नक्की सांगा. इकडे बघा, इवन आमच्या घराच्या शेजारी पण घर आहे ना, त्यांच्या घरी पण केवढी जांभळं लागलं. तिथनं तिकडून येत तसं वर चढ, त्यातून बारकीवर येते वर चालत आड्याला चल. इकडं हे गोड मिळालं. फक्त जांभळाच्या नादात पडायला नको. नाही काय केवढं मोठं जांभळ मिळालं बघा. आता उचलू कशी?
बापरे, एवढी मोठी भिंत आहे, ह्याच्यावरनं जर कमी उडी मारली तर काय होईल. चला ट्रायच करते. तुम्ही नुसतं नारळ दाखवताच, मला पाणी प्यायला द्या ना. हा. चढू का नारळावर? द्या की. सो ह्या 2 दिवसात आता आम्ही रिटर्न निघालोत, कारण खूप सारी कामं आहेत. आणि मेन तुम्हाला जसं की माहिती आहे की आपला पॉडकास्ट संडेला अपलोड होतो आणि आज आहे गुरुवार. सो 2 दिवसात आता आम्ही जाऊन उद्या आणि परवा हे 2च दिवस हातात आहेत. तोपर्यंत एडिट वगैरे करून मग संडेला अपलोड करावं लागणार आहे. सो आज निघावं लागते आणि आता वाजलेत 6 आणि आत्ता आम्ही निघालोत. सो पोहोचायला 10-11 वाजणार आहेत. बाय बाय. ओके. सो आत्ता जवळपास 100 किलोमीटरचा टप्पा आम्ही पूर्ण केला आहे आणि विट्याच्या पुढे आल्यानंतर थोडंसं थांबलं, कारण बुलेटवर माझी तर खूप हालत होती आहे, त्यामुळे पाठ वगैरे दुखत होती. सो इथे एक स्टॉप घेतला आहे आणि आता परत आम्ही निघतोय पुढे. चलो. सो जवळपास 3-3.5 तासाच्या प्रवासानंतर आत्ता आम्ही जेवायला थांबलो. 9:30 वाजलेत आणि अजून पण इथून मला वाटते 1-1.5 तास लागेलच पुण्यात पोहोचायला. सो जेवून घेऊया म्हटलं. मम्मीने घरून जेवण दिलेलंच आहे आणि इथे एक छोटंसं हॉटेल दिसलं तर इथे आम्ही जेवायला थांबलो. माझी पाठ, कंबर, मान सगळं गेलं आहे. आयुष्यात परत कधीसुद्धा मी 2 व्हीलरवर एवढा लांबचा प्रवास करणार नाही. म्हणजे बुलेटवर ट्रॅव्हलिंग करायची खूप हौस होती पण जिरली. तुझं काय म्हणणं आहे? मला छान वाटतंय. याला काय नाही, ह्याला मस्त मज्जा येते पुढे गाडी चालवायला, पण मागे माझी पूर्ण जिरली आहे. मागे ही एवढी मोठी बॅग आहे अडकवायला, ह्याला पण कसलाच सपोर्ट नाही टेकायला, पूर्ण माझ्या पाठीवर. आणि इकडं मम्मीने एवढे आंबे वगैरे काय काय भरून दिलेले आहे ते मध्ये, त्यामुळे मला जागाच नाही राहत. आणि हा नुसतं पळवतोय. रस्ता कव्हर करतोय ग. आणि 2 व्हीलरवर यायची आयडिया पण ह्याचीच होती. मला काय त्रास नाही, ती भेल नको. पळते बघ कसं. सो मस्त असं जेवण झालंय आणि आता आम्ही परत निघालोय. आता डायरेक्ट आपल्याला पुण्याचाच स्टॉप आहे, तोपर्यंत मला परत सहन करावं लागणार आहे. चलो.